वारण्याच्या खोऱ्यामध्ये मामांचा एक निस्सीम भक्त राहतोय आणि अगदी शंकराचाही निस्सीम भक्त आहे तो. धोंडीबा पाटील त्याचं नाव आहे. हा धोंडीबा पाटील मामांचीही भक्ती करतोय आणि शंकराचीही भक्ती करतोय. कारण त्यांना चांगलं ठाऊक होतं की शंकराचा अवतार त्या महारुद्राचा अवतार म्हणजे माझे बाळूमामा आहेत. त्यावेळी तो दोघांचीही भक्ती करायचा. परंतु याला माहिती नव्हतं मामांचा अधिकार काय येतो. महाराज लग्न झालंय आणि लग्न झाल्याच्या नंतर आई बाप दोघेही वारलेत. आई बाप वारले, एक मुलगी झाली महाराज. एक मुलगी झाली. बघता बघता काळ लोटू लागला. 1950 साली. या 1950 सालामध्ये आणखी एक मुलगा झाला. आता 2 मुलं झाली महाराज. काही गाठ बांधायची गरज नव्हती, पण देवानं गाठ बांधली. एक मुलगा एक मुलगी झाली आणि पुन्हा एक मुलगी झाली. अशी 3 लेकरं झाली महाराज. महाराज हळूहळू हळूहळू परिस्थिती ही ढासळू लागली. हळूहळू गरिबी जवळ येऊ लागली. हळूहळू दुःख जवळ येऊ लागलाय. आणि हा धोंडीराम पाटील आपल्या शेतामध्ये जाऊन काहीतरी काबाड कष्ट करायचं. काबाड कष्ट करायचं, मिळेल ते अन्नधान्य पिकवायचं. ते पिकवलेलं अन्नधान्य खायचं. 1 वेळेला मिळो, 2 वेळेला मिळो, पण ऐका ना, ते जेवण म्हणजे भगवंताचा जणू प्रसादच. एक लक्षात ठेवा दादा, दुःख आलं की समजायचा देव जवळ आला. कारण महाराज मला सांगा, जर तुमच्या कांद्याचे चांगले 40-50 लाख झाले, तुम्हाला देवाची आठवण होईल का? होईल का? होईल का? आणि कांदे सोडून गेल्यावर मग झाल्याशिवाय राहील का? एक लक्षात ठेवायचं, दुःख जवळ आलं की समजायचा देव जवळ आला. देवाची ते खुणा आला ज्याच्या घरा. 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 त्याच्या पडेची रास संसाराची. त्याच्या पडेची रास संसाराची. देवाची ते खुणा आला ज्याच्या घरा. देवाची ते खुणा आला ज्याच्या घरा. त्याच्या पडेची रास संसाराची. त्याच्या पडेची रास संसाराची. देवाची ते खुणा आला ज्याच्या घरा. देवाची ते खुणा आला ज्याच्या घरा. या धोंडीराम पाटलाकडे आता दुःख हळूहळू सरकू लागलं. महाराज जर सकाळी काय खाल्लं ना, तर संध्याकाळी काय खावं याची चिंता त्या धोंडीराम पाटलाला होती. महाराज सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावं. दिवसांमागून दिवस अगदी बिकट येऊ लागले. परिस्थिती एकदम बिकट होती. शेतामध्ये काय करावं तर जवळ पैसा नव्हता. आणि पैसा तर पाहिजे ना महाराज. अहो 3-4 लेकरं जगवायचे, त्यासाठी पैसा पाहिजे. असणारी 1.5 एकर जमीन गावच्या सावकाराकडे गहाण ठेवली महाराज. गावच्या सावकाराकडे ही 1.5 एकर असणारी जमीन या धोंडीराम पाटलानं गहाण ठेवली. आणि ती 1.5 एकर जमीन गहाण ठेवून त्या सावकारानं काही पैसे दिले. ते काही दिलेले पैका घेऊन हा धोंडीराम पाटील आता घरी आलाय. महाराज जर या धोंडीराम पाटलानं कुठून बाहेरून यावं ना, तर जसं मोहळाच्या त्या मधाला, त्या मोहळाला जसं माशांनी चिकटावं, जसं मोहळाच्या माशांनी त्या मधाच्या पोळीकडे धाव घ्यावा,
असं ती लहान लहान लेकरं त्या बापाकडे धाव घेत होती. बाबा, ओ बाबा, काय खायला आणलं का ओ बाबा? बाबा, अहो भूक लागली. असं म्हटलं की ते धोंडीराम पाटलाच्या पोटामध्ये आग उठायची. अहो डोळ्या देखत लहान लहान लेकरं उपाशी मरत होती. अहो सावकारानं दिलेले पैसे किती दिवस टिकणार महाराज? समुद्रातोय हे तर पैसे संपले महाराज, पैसे संपले. कारण प्रत्येकावर तीच वेळ होती. देश स्वतंत्र झाल्याचं नंतरचा काहीसा काळ होता महाराज. त्यामुळे पैशाची फार टंचाई होती. प्रत्येकावरती काही ना काहीतरी वेळ होती. त्या धोंडीराम पाटलाने एक निश्चय केला. आजपासून दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी करता जायचं, दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी करायची. ठरल्याप्रमाणे धोंडीराम पाटलानं आपल्या पत्नीला सांगितलं, तू सुद्धा गावामध्ये कुणाकडे काहीतरी काम आहे का, मिळतंय का बघ जरा. त्या धोंडीराम पाटलानं फावडं उचललं, टिका उचलला, खांद्यावरती घेतला आणि गाव फिरू लागला. कुठे काम भेटते का शोधू लागला महाराज. कुठे काम भेटते का शोधू लागला. त्या वारण्याच्या खोऱ्यामध्ये गाव ना गाव त्यानं पालथं घातलं, घर ना घर पालथं घातलं. कुठं काम नाही मिळालं तर माझ्या लहान लहान लेकरांना काहीतरी खायला द्याल का? कुणी घरामध्ये असलेलं शिळं तुकडं देऊन टाकावं. ते शिळं तुकडं या धोंडीराम पाटलानं घ्यावं, घरी आणून आपल्या पत्नीकडे द्यावं. त्या धोंडीराम पाटलाच्या पत्नीनं पाण्यामध्ये तुकडं भिजवावं, त्याला हळद मीठ लावावी आणि लहान लहान लेकरांना ते खायला द्यावं. परिस्थिती फार बिकट होती. आता जर मागून आणलंय ते खाल्लं तर दुसऱ्या दिवशी गाय खावं. त्याच्या पत्नीनं कुठेतरी गावामध्ये जावं, कुणी काम देतंय का पाहावं. कुणी काम दिलं तर त्याच्या बदल्यामध्ये पसाभर तांदूळ द्यावं. त्या पसाभर तांदळासाठी दिवसभर काम करावं. मिळालेलं पसाभर तांदूळ पदरामध्ये बांधावं, पदरामध्ये गाठोडं बांधावं, ते गाठोडं घरी आणावं आणि असलेलं थोडंसं तांदूळ शिजवावं आणि तो झालेला भात त्या लेकरांना घास घास द्यावा आणि घास घास त्या भाताचा घास देऊन तांब्यावर पाणी पिऊन ती लहान लहान लेकरं झोपवावी. त्या लहान लहान लेकरांकडे बघून यांनी फक्त पाणी प्यायचं आणि पाणी पिऊनच झोपायचं. गरिबी फार वाईट असते महाराज. ज्याच्यावर ही गरिबी आली होती, ज्याच्यावर ही गरिबी आली ना, ज्यानं ही गरिबी अनुभवली ना, त्याला चांगलं माहिती आहे महाराज. गरीब परिस्थितीमध्ये कुणी कुणाचं नसतं. ज्यावेळी तुमच्याकडे लाख असतात ना, त्यावेळी तुम्हाला लाख देणारे लाख भेटतील. ज्यावेळी तुमच्या खिशामध्ये लाख असतात ना, त्यावेळी तुम्हाला लाख देणारे लाख भेटतील. पण ज्यावेळी तुमच्याकडे काही नसेल ना, त्यावेळी तुम्हाला सुद्धा सगळे लोक खिसा रिकामा दाखवतील महाराज. ही गरिबी असते, गरिबी. आणि ही गरिबी आज या धोंडीराम पाटलावर आली होती. महाराज, त्यानं आपल्या पत्नीला म्हणावं, काय पाप केलं, कोणत्या जन्माचं पाप झालं आणि हे दुःख भोगावं लागतंय. महाराज, त्या दोघांना उपाशी झोपायचं त्यांना काही वाटत नव्हतं. पण आज डोळ्या देखत लहान लहान लेकरं आपल्या समोर उपाशी झोपतायत, याचं फार वाईट वाटायचं महाराज. लोकांची लेकरं खेळताना बघायची आणि आपली लेकरं भूक भूक करून कुठल्या तरी कोपऱ्याला बसतायत, याचं फार वाईट वाटायचं महाराज, फार वाईट वाटायचं. त्या धोंडीराम पाटलानं दररोज ती फावडं घ्यावं, टिकाव घ्यावा आणि याच्या त्याच्या दारामध्ये जावं. त्या माईनं पण कुणाच्या ना कुणाच्या दारामध्ये जावं. काही काम मिळतंय का महाराज? एके दिवशी एका स्त्रीनं वास लागलेला भात दिला हो. ज्या भाताला वास लागलाय, जो भात विटून गेला होता, असा भात एका स्त्रीनं दिला. तो भात माईनं घरी आणलाय. पोटाच्या आगी पुढं काहीच इलाज चालत नाही महाराज. या पोटाच्या आगी पुढं काही इलाज चालत नाही. लहान लहान लेकरं आई आल्याबरोबर सगळी धावून आली, कडाने घोळका घातला. आई, या आई फार भूक लागली का आई, आज पोटामध्ये आग पडली, आई काही ना काहीतरी दे ना खायला.
लेकरांना भूक लागलीये, असणारा वास लागलेला भात त्या लहान लहान लेकरांसमोर दिला. लेकरांनी तो गपगपा खाऊन घेतलाय महाराज भात. जो भात इटून गेला होता तो भात सुद्धा या लहान लहान लेकरांनी खाल्लाय. गरिबी फार वाईट असते महाराज, गरिबी फार वाईट असते. त्या धोंडीराम पाटलानं कुठेतरी जावं. बघता बघता दिवाळीचा सण जवळ आला. दुसऱ्या दिवशी दिवाळी आहे. धोंडीराम पाटलानं निश्चय केला, अरे वर्षभर नाही माझ्या लेकरांना कधी गोड खायला मिळत, वर्षभर नाही मिळत, पण कमीत कमी दिवाळीच्या दिवशी तरी, अरे दिवाळीच्या दिवशी तरी माझ्या लहान लहान लेकरांना काहीतरी गोडधोड घास मिळावा. दिवाळीचा दिवस उजडला महाराज, दिवाळीचा दिवस उजडला. धोंडीराम पाटलानं निश्चय केला, आज कुठेतरी काम मिळालंच पाहिजे, माझ्या लहान लहान लेकरांना काहीतरी गोडधोड खायला मिळालंच पाहिजे. एवढा निश्चय करून धोंडीराम पाटील घराबाहेर पडला, त्याची पत्नी घराबाहेर पडली आणि काम शोधू लागली, काम शोधू लागली. नाही धोंडीराम पाटलाला काम मिळालं, पण त्याच्या पत्नीला एक पसाभर तांदूळ दिला शेजारणीनं, तेवढा भात घातला आणि तो भात त्या चारही लेकरांना महाराज घास घास खायला दिला. आणि दोघा नवरा बायको पाणी प्यायले. लहान लहान लेकर झोपलेत. ते दोघं नवरा बायको आता झोपणार. वर पाहिलं, छपरामधून सगळं आकाश दिसत होत, छपरामधून सगळं आकाश दिसत होतं. धोंडीराम पाटील आपल्या पत्नीला म्हणतोय, कोणत्या जन्माचं पाप झालं आणि हे दुःख माझ्या वाटेला आलं. अरे आपण जगण्यात काय अर्थ आहे, आपण जगायला नको. पत्नी समजूत काढू लागली, मालक असं म्हणू नका मालक. त्यावेळी धोंडीराम पाटील म्हणतो, अरे अंगभर कपडा तर नाही देऊ शकलो, पण माझ्या लेकरांना पोटभर अन्न सुद्धा देऊ शकत नाही. दिवसामागून दिवस चालले होते. बघता बघता महाशिवरात्र जवळ आली. अहो एके दिवशी त्या लहान लेकरांची माय एका शेठजीच्या घरी काम मागायला गेली. शेठजीला सांगितलं, जा तुमच्या मालकीनबाईंना विचारा की काय काम द्याल का मला. मालकीनबाई घरातून धावत आल्या, चल चालते हो इथून, आमच्याकडे काही काम नाही. आणि त्या शेठजीच्या बायकोनं एवढं बोलून धडकन दरवाजा आपटला. माईला फार वाईट वाटलं महाराज. त्या माईनं पाहिलं की दारामध्ये 2 कुत्री बांधलेत आणि त्या कुत्र्यांच्या समोर दिवाळीचं उरलेलं फराळ टाकलं होतं महाराज. दिवाळीचं उरलेलं फराळ टाकलं होतं. त्या माईनं त्या कुत्र्यांसमोर असणाऱ्या त्या फराळाकडे पाहिलं, काही तुकडं टाकडं उरलेलं होतं. त्या माईनं विचार केला, अरे या कुत्र्यांसमोर जे पडलेलं आहे ना, ते सुद्धा माझ्या लेकरांना बघायला नाही. महाराज बांधलेली कुत्री होती, डोळे वटारून त्या माईकडे पाहत होती. माईनं धाडस केला, ते तुकडे का होईना माझ्या लेकरांना मिळालेच पाहिजेत. धाडस करून माई त्या कुत्र्यांजवळ गेली. कुत्र्यांना घाबरली नाही महाराज. माई त्या कुत्र्यांजवळ गेली. त्या कुत्र्यांच्या समोरचं सगळं ते तुकडा असणारा दिवाळीचा फराळ असणारा घेतला, आपल्या पदरामध्ये बांधला आणि कुत्र्यांना घाबरली नाही. कुणी बघताय का पाहिलं आणि जे पळत सुटली, आपल्या झोपडीच्या दरवाजामध्ये येऊन थांबली. महाराज गरिबी फार वाईट असते, गरिबी फार वाईट असते. असणार कुत्र्यांसमोरचं जे शिळपाकट तुकडं होतं, दिवाळीचा फराळ होता, तो लहान लहान लेकरांना खायला दिला महाराज. त्या आईनं लहान लहान लेकरांना खायला दिला. 2 दिवस गेले. त्या धोंडीराम पाटलानं शिळ तुकडा आणला, आपल्या बायको जवळ दिला आणि तिनं पाण्यामध्ये भिजवलं, त्याला हळद मीठ लावली आणि धोंडीराम पाटील निघून गेला कामाला. ते भिजवलेलं तुकडा आता माईनं एका जर्मलच्या ताटामध्ये त्याचा काला केला, ते चुरलं आणि लहान लेकरांसमोर ते ताट मांडलं महाराज. लहान लहान लेकर ते खायला तुटून पडली त्या ताटावर. मोठी मुलगी होती महाराज, मोठी मुलगी होती. तिनं खाता खाता एक मूठ भरली आणि ते मूठ पाठीमागं दडवली. एवढंच त्या आईनं पाहिलं. आईला राग आला.
त्या मुलीजवळ गेली. का ग? अगं तुझे लहान लहान भावंड उपाशी आहेत, पण तुला संध्याकाळी जेवायला मिळावं, तुला संध्याकाळी खायला मिळावं म्हणून किती स्वार्थी झालीस ग. अगं तू हातामध्ये मूठ लपवतीये, हातामध्ये भाकरीचे तुकडे लपवती का? आणि जपा जपा 2 झापडी महाराज गालामध्ये तिला ठेवून लेकीच्या गालामध्ये 2 चापटी मारल्या त्या माईनं. आणि ती लेक रडून सांगते, माय ए आई, अगं हे तुकडे मी माझ्या करता नाही ग ठेवले आई. अगं आई हे तुकडे माझ्या करता नाही ठेवले आई. माझा बाप सकाळी दिवस उगल्याबरोबर माझा बाप कामाला जातो ग आई, आपल्या पोटाची व्यवस्था करायला जातो ग आई. माझा बाप दिवसभर काम करून रात्री उपाशी झोपतो ग आई. आई माझ्या बाला एवढे थोडे तुकडे राहू दे ग आई. आणि आपल्या लेकीचं एवढं बोलणं ऐकलं माऊली, त्या माईनं त्या लेकीला हृदयाशी कवटाळलं आणि हंबरडा फोडला. संध्याकाळी हा धोंडीराम पाटील जवळ आला, घरामध्ये आला आणि लेकरं लहान लहान लेकरं झोपलेली होती. त्या माईनं घडलेला प्रसंग त्या धोंडीराम पाटलाला सांगितला. धोंडीराम पाटलाचा डोळे भरून आले. धोंडीराम पाटील आपल्या लेकीजवळ जाऊन तिला कुरवळून रडू लागला. महाराज एका लेकीच्या बापावर खूप प्रेम असतं, खूप प्रेम असतं. धोंडीराम पाटलानं आता निश्चय केला, अरे माझ्या लेकरांना अंगभर कपडा नाही ना दिला तरी चालेल, पण पोटभर मिळालं पाहिजे. आणि त्या पोटभर अन्न मी देऊ शकत नाही. महाशिवरात्रीचा आदला दिवस आहे महाराज. या धोंडीराम पाटलानं आपल्या पत्नीला सांगितलं, म्हणलं आई परिस्थिती फार बिकट आहे. आई माझे लहान लहान लेकरं माझ्या डोळ्यासमोर उपाशी राहतात, मला आता बघवे ना. उद्या सकाळचा सूर्य आपण बघायचा नाही, उद्या सकाळी उगणारा सूर्य आपण बघायचा नाही. आई 2 लेकरांना मी घेतो, एका लेकराला तू घे. तुझ्या कमरेला दगड बांधतो, माझ्या कमरेला दगड बांधतो आणि आपण दोघांनी या लेकरांसहित मिळून वारण्याच्या डोहामध्ये जीव द्यायचा. उद्याची सकाळ आपण बघायची नाही. माऊलीला हंबरडा फुटला. दोघही लेकरांजवळ गेले, सगळ्यांच्या डोक्यावरून हात फिरवू लागले, लेकरांना कुरवळू लागले, रडू लागले. का तर उद्या सकाळचा सूर्य आम्ही बघणार नाही, उद्या सकाळचा सूर्य आम्ही बघणार नाही. बघता बघता ती माऊली आपल्या लेकरांजवळ बसली. धोंडीराम पाटील एका मेडीला टेकून बसला. टेकल्या बरोबर धोंडीराम पाटलाला डोळे लागले, त्याला झोप लागली. आणि जशी झोप लागली तसा 6.5 फूट उंचीचा माणूस, हातामध्ये काठी आहे, खांद्यावर घोंगडी आहे, कपाळाला भंडारा लावलाय, दणकन या जमिनीवर काठी आपटली आणि हाक मारू लागला, ए धोंडरांडाच्या, अरे माझ्या जीवावर ओझ टाकून वारण्याच्या डोहामध्ये जीव का रे तुला द्यावासा वाटतोय? अजून बाळू धनगर जिवंत आहे. जोपर्यंत बाळू धनगर जिवंत आहे ना तोपर्यंत तुला जीव द्यायची काही गरज नाही. माझ्याकडे ये बघ. तुझ्या परिस्थितीच्या मुस्कड्यात जर पायतान नाही ना मारलं तर बाळू धनगर नाव सांगणार नाही मी. आणि एवढं स्वप्न याला पडलं. जसं स्वप्न पडलं माई खडकन डोळे उघडले, पत्नी जवळ गेला आणि पत्नीला सांगू लागला, अगं माझ्या स्वप्नामध्ये कोणीतरी बाळू धनगर आला आणि त्यानं सांगितलं, धोंड्या रांडाच्या माझ्याकडे ये, तुझ्या परिस्थितीच्या मुस्कडात पायतान मारतो. अगं कोण आहे तो बाळू धनगर? अगं कोण आहे तो बाळू धनगर जो मला सांगतोय की जीव देऊ नको धोंड्या, जीव देऊ नको? त्याची पत्नी सांगते, मालक अहो जाऊन त्या बाळू धनगराची भेट तरी घेऊन या. मालक जा आणि त्या बाळू धनगराचा शोध लावा. मालक काय आज मरायचंय तर उद्या मरू, पण तुम्ही त्याची भेट घेऊन या मालक. ठीक आहे. दिवस उगवला, महाशिवरात्र होती आणि त्या महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळ सकाळ हा धोंडीराम पाटील शेजारच्या गावामध्ये गेला. 10 रुपये उसने घेतले. माघारी आल्यानंतर तुमचे उसने घेतलेले पैसे देऊन टाकील. 10 रुपये करता तुमच्या घरी साल घालील, पण आता मला 10 रुपयाची गरज आहे.
तेवढे 10 रुपये मला द्या. 10 रुपये उसने घेतले. महाराज या गावावरून त्या गावावर फिरू लागला. बाळू धनगर कुठे? कापशीची बस पकडली. कापशीला जाणारी बस पकडली. कुठून तरी पत्ता लागला कापशी मध्ये बाळू धनगराचा तळ आहे. कापशीची बस पकडली पण दिवसभर काही खाल्लं नाही. महाराज जर आता पैसे खर्च करावेत तर माघारी जायला पैसे नाहीत. म्हणून त्या धोंडीराम पाटलानं पैसे खर्च केले नाही. दिवसभर उपाशी राहिला. महाशिवरात्र निरंकार घडली. महाराज महाशिवरात्र निरंकार घडली. आणि तिथं विचारलं की अरे बाळू धनगर कुठे? लोकांनी सांगितले. म्हणले हे समोर जो नावा जमात दिसतोय ना हा त्या बाळू धनगराचाच आहे. जा म्हणले. तिथं जाऊन भेटत आला. तळावर आला. सगळ्या लोकांना विचारू लागला अरे कुठे आहे तो बाळू धनगर? कोणता बाळू धनगर आहे? लोकांनी बोट केलं माझ्या मामाकडं आणि माझ्या मामाचं रूप पाहिलं आणि तो थक्क होऊन माझ्या मामाकडं पाहतच राहिला. एवढं देखणं माझ्या मामाचं स्वरूप त्यानं पाहिलं आणि 2 मिनिटं माझ्या मामाकडे पाहून डोळे भरून माझ्या मामाला बघू लागलाय. गेला मामांजवळ गेला. मामांना आपली हकीकत सांगितली नाही. फक्त मामाचं दर्शन घेतलं. आरती झाली. महाराज आता जेवायचंय. आता जेवायचंय. सर्व लोक पंक्तीला बसले. पंक्तीला बसलेले लोक याच्या समोर पान आलं. त्या पानामध्ये पंचपक्वान्न आलं. महाराज पोळ्याचा नैवेद्य होता. खिरीचा नैवेद्य होता. अनेक पंचपक्वान्न त्या ताटामध्ये वाढले गेले. आता जेवायचंय. त्या अन्नाला हात लावला महाराज पण त्या बापाला अन्न गोड लागलं नाही. मोडलेला घास ताटामध्ये ठेवला. माझी लहान लहान लेकरं उपाशी आहेत आणि मी जेवण करू शक्य नाही. धोंडीराम पाटलानं खाल्लं नाही. महाराज ते पान ती पत्रावळी तशी झाकून ठेवली. हे अन्न घरी जाऊन मी माझ्या लेकरांना देईल. हे अन्न घरी जाऊन मी माझ्या लेकरांना देईल. रात्री झोपला. सकाळी उठला लवकर. आरती झाली आणि मामांनी सांगले धोंड्या ये म्हटले माझ्या जवळ जेवायला बस. नाही नको मामा नको जेवायला. अरे बस म्हणतोय ना. माझ्या मामांजवळ तो धोंडीराम पाटील येऊन बसला आणि मामांनी सांगितलं ताटामध्ये वाढलेलं खावंच लागेल. सांगितलं मामा खातो. ताटामध्ये वाढलेलं बळच खाऊ लागलाय. बळच खाऊ लागला महाराज तो धोंडीबा पाटील. मामाला सांगायचं धाडस झालं नाही. आहे त्या पावली माघारी निघायचंय. मामाने वाट खर्ची करता काही थोडं पैका दिला पण धोंडीराम पाटलाचं धाडस झालं नाही माझ्या मामाला सांगायचं. आता गावाजवळ येणार. आता गावाजवळ आलाय. आता झोपडी दिसेल. पण धोंडीबा पाटील मनामध्ये विचार करतोय काय माझ्या बायकोला उत्तर देऊ. अरे जो विचार काल केला होता तोच विचार मी आजही करणार. आता उद्याचा सूर्य आम्ही बघणार नाही. आता आम्ही आमचं जीवन संपवल्याशिवाय राहणार नाही. एवढा विचार करून धोंडीराम पाटील आता जपजपा चालू लागलाय. आणि बघा ना काय चमत्कार घडला. अरे जी लहान लहान लेकरं भूक भूक करून घरातल्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये बसत होती. आपल्या आईच्या कडेनी गोळका घालत होती. माय काहीतरी खायला दे ग. आईचा पदर ओढणारी लेकरं आज अंगणामध्ये या धोंडीराम पाटलाला खेळताना दिसलीये. या धोंडीराम पाटलानं अंगणामध्ये लेकरं खेळताना पाहिली. आनंद झाला. आनंद गगनाला मावेना. एवढा आनंद झाला. जी पत्नी कुठेतरी अगदी बहुदास चेहरा करून बसत होती ती पत्नी आज घराच्या मेडीला हात लावून आपल्या मालकाची वाट पाहत होती. धोंडीराम पाटील जसा जवळ आलेला पाहिलं तिने सांगितलं मालक हात धुवून घ्या जेवायला वाढते. ह्या धोंडीराम पाटलाला विश्वास बसेना. धोंडीराम आपल्या पत्नीला हलवतोय. अगं काय झालं? अरे आपल्याला काय खावं? एक तांदळाचा दाणा सुद्धा घरात नव्हता. आज तू म्हणते की मालक जेवायला बसा. अगं हे सगळं आलं कुठून? अगं हे सगळं आलं कुठून?
आणि त्यावेळी त्या धोंडीराम पाटलाची पत्नी सांगते, मालक, जसं काल तुम्ही गेलात सूर्यास्ताच्या वेळेला तुमचा मैतर सगळं सामान घेऊन मालक आपल्या घरी आला होता. त्यानं बाळू धनगर नाव सांगितलं. मालक, बघा ती वेळ कोणती होती, ज्या वेळेला धोंडीराम पाटील माझ्या मामांच्या चरणावरती नतमस्तक झाला. त्या क्षणाला मामा तिथे नाही, तर मामा या धोंडीराम पाटलाच्या घरी त्याच्या घरच्यांच्या जेवणाची व्यवस्था करायला गेले होते. बघा माझा देव किती उदार आहे महाराज. त्या धोंडीराम पाटलाला काही कळेना, मामांच्या फोटो पुढे गेला आणि डसडसा रडू लागला. महाराज, त्यावेळी त्या धोंडीराम पाटलाला माझ्या मामाचा अधिकार कळून चुकला होता. बाळू